विभागीय आयुक्त ठरले छत्रपती संभाजीनगर. लाडपण आहे आढावा बैठक होणार आहे. सुरू झाल्याशिवाय काय करणार सर महत्व काय नियोजन आहे आणि काय आणि इथून पुढे आपण कसं जातो? आता ज्ञानी आमदार प्रसाद आलेला आहोत आणि आतापर्यंत जी कार्यवाही झालेली आहे तर त्याची आम्हाला अपडेट असतेच, परंतु मी माझ्या आयुक्तांनाच मी विनंती केली होती की वस्तुनिष्ठ माहिती जरा वेगवेगळ्या जिल्ह्याची ठेवावी. काही ठिकाणी अधिकाऱ्यांच्या बद्दल तक्रारी आहेत, त्यांनी व्हॅलिडिटी असूनही दाखल झाले नाही, कमी देणार नाही, असे काही लोकांमध्ये त्याच्या काही संदर्भातले तक्रारी होत्या. तर त्याचा एक रिटार्ड आम्ही घेतो आज काय आहे आणि मग आम्ही मग जाणार आहोत. चर्चेला येऊ द्या, पण मी उपोषण करणार असं रंगे पाटील ठाम पडायचं. आता शेवटी पाटलांचा तो अधिकार आणि उपोषणच्या संदर्भामध्ये त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, मला वाटतं आमच्या चर्चेनंतर त्याचं समाधान समावेश होतो. तर तुम्ही मराठवाड्याचं नुकसान करताय, सगळे कार्यालय परत एकूण घेऊन जातात, हलवतात असा आरोप होता. असं की मला वाटतं की त्या आरोपाच्या चर्चेने कार्यालय कारण असं आहे की आता मूलभूत तिथं काम आहे, नदीवर प्रकल्प आपल्याला करायचा, 57 दिवसांनी राहण्याचं, मग कार्यालय कुठे राहणार? ते वरच्या भागातच कार्यालय घेऊन गेलं पाहिजे ना, अधिकाऱ्यानं काम करायचं. इथलं मुख्य अभियंता कार्यालय जे होतं एक आपण ते नांदेडला नेलं आपण. नांदेड काम घेतलं, नांदेडला सगळे जास्त धरणं आहे, नांदेडून 5-5 लाख माणसाला रोज संभाजी आहे. इथं जर काढले इंजिनियर